मी गांधी रोडवरती बिंदीघर जे आहे, परी बिंदीघर, तिथे मी पार्लरचं सामान वगैरे घ्यायला जायची. त्या ओळखीमधनं त्यांनी मला त्याच्या ग्रुपमध्ये जॉईन केलं. ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर त्यांनी एके दिवशी मला नको त्या अंगाला स्पर्श केलं. मी त्याला नकार दिला, तर त्यांनी मला त्याच्या CCTVमध्ये जे काही ॲड झालेलं आहे त्यांनी मला तो व्हिडिओ दाखवून वारंवार माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवून मला धर्मांतर करायला सुद्धा भाग पाडलं आणि माझे बरेचसे व्हिडिओ काढून मला ब्लॅकमेल करून माझ्याकडून पैशाची पण मागणी केली. आता मी पैसे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं ते प्रकरण जास्तच वाढलं. त्याचं म्हणणं होतं, तुला जर हे प्रकरण दाबायचे तू आमच्या धर्मात ये, मुस्लिम धर्म स्वीकार कर. मी ते सर्व नाही ऐकलं, त्यामुळे त्यांनी मला मारायचा पण प्रयत्न केला. आता मी हतबल झाली, त्याच्यामुळे मी पोलीस कंप्लेंट केली आणि मला त्याचा मानसिक आणि शारीरिकरित्या खूप छळ झालेला आहे माझा. आतापर्यंत त्यांनी माझ्याजवळून जवळपास 5 लाख रुपयापर्यंत घेतलेले आहे. एकूण 4 आरोपी आहेत ते. भरपूर महिला आहेत त्याच्या फोनमध्ये, एवढ्या हिंदू महिलांचे आणि मुलींचे व्हिडिओज आहेत, ज्या व्हिडिओच्या भरोश्यावर तो ब्लॅकमेल करतो त्या महिलांना, त्यांच्याकडून पैसे उकळतो, शारीरिक संबंध प्रस्थापित करतो आणि त्यानंतर त्यांना त्याच व्हिडिओच्या भरोश्यावर त्यांनी त्याचं एक कमाईचं साधन बनवून ठेवलेलं आहे. प्रयत्न केला होता पोलिसांमध्ये तक्रार करण्याचा, पण त्यांनी मला व्हिडिओ दाखवले आणि मला धमकी दिली की मी तुझ्या घरी सांगेल. वारंवार मला धमक्या देत आला, त्यामुळे मी बिलकुल देऊच शकली नाही कुठेच जाऊन कुठलीच तक्रार.